हो, वसुधाताई पण आलेले आहेत. हा हा. सर्वांना जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. अं, नमस्कार ताई, जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. आप, आपली भारत भूमी ही संतांची भूमी होऊन गेली. भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे आसक्त किंवा आवड, ज्याला ज्ञानाची आवड आहे. मग भारतात आध्यात्मिक आवड असणारे आपले संत महंत जसे आहेत, तसेच आपल्यातील बरेचसे साधक ज्ञानात आसक्त असलेले आहेत. बऱ्याच जणांनी गीतेचा अभ्यास छानपैकी केला आहे आणि आजचे आपले विवेचक वसुधा दीक्षित ह्या बीड जिल्ह्यातील धारूर येथे राहतात आणि त्या सुद्धा अशाच भगवत गीता आणि भागवत ग्रंथ याच्यात रत झालेल्या आहेत. त्यांनी भागवत सांगण्याची कला म्हणजे भागवत ग्रंथाचा अभ्यास केलाय. तसंच त्या गीता परिवारात L4 पर्यंत त्यांचं अध्ययन झालेलं आहे आणि त्यांचे भागवत गीतेचे 9 अध्याय पाठांतर आहेत. विचार करा, गीता जिज्ञासू पर्यंतची त्यांची परीक्षा झालेली आहे आणि खरंच त्या खूप अभ्यासपूर्ण आजचं आपलं विवेचन होणार यात शंकाच नाही. आता त्यांना अध्यात्माची आवड आहे. त्यांच्या परिवारातूनच आईला अध्यात्माची आवड होती आणि त्यांच्याकडून संस्कार त्यांना मिळालेत. आता आपण ऐकूया वसुधाताई दीक्षित यांना. जय श्री कृष्ण. वसुधाताई नमस्कार. करा सुरू आपण आपलं. जय श्री कृष्ण. जय श्री प्रथम कृष्ण. प्रथम तर आपल्या सर्वांना जय श्री कृष्ण आणि जय श्रीराम. आज मी श्रीमद भागवत ग्रंथाबद्दल बोलणार आहे. सगळ्यांना व्यवस्थित आवाज येतोय ना? इथून तर मी ज्या विषयाबद्दल बोलणार आहे तो सुरू करण्या अगोदर मला अगोदर सुचिताताई यांचे खूप मनापासून आभार मानावेसे वाटतात, कारण त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. आणि खरोखरच ताई तुमचे मनापासून खूप खूप आभार. आणि त्याचबरोबर मला ताईचं आणि आपल्या ग्रुपमधल्या तुम्हा सर्वांचं पण खूप मनापासून कौतुक करावंसं वाटतं. कारण ताई नेहमीच ह्या ग्रुपमध्ये विविध प्रकारचे आध्यात्मिक उपक्रम राबवतात आणि त्यांच्या या आध्यात्मिक उपक्रमांना आपण सर्वजण अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देता. आणि ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण कसं आहे, स्वतः अध्यात्माच्या मार्गावर चालणं आणि सोबत इतरांना घेऊन जाणं हे खूप मोठं पुण्यकर्म आहे. आणि हे पुण्यकर्म असंच सातत्याने चालत राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी आजच्या या श्रीमद भागवताबद्दल बोलायला विवेचनाला सुरुवात करते. तर त्या अगोदर मी एक गोष्ट सांगू इच्छिते की जे काही माझ्या मुखातून येईल, चांगलं येईल ते भगवत कृपा असेल. आणि जर काही चुका त्रुटी जाणवल्या तर तो माझ्या वाणीचा दोष असेल असे समजावे. कारण ताईंनी सांगितल्याप्रमाणे एक 4-5 महिने झाले मी भागवत ग्रंथाचं अध्ययन सुरू केलेलं आहे. आणि हा ग्रंथ असा आहे की जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जरी शिकला तरी सुद्धा तो अपूर्णच आहे. कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक शब्दामधून प्रत्येक वाक्यामधून आपल्याला काही ना काही नवीन शिकायला मिळतं. असा हा अद्भुत भागवत ग्रंथ आहे. त्यामुळे जर काही चुका झाल्या तर तो माझ्या वाणीचा दोष असेल असं समजून क्षमा असावी. आता मी भागवताबद्दल बोलायला सुरू करते, ते म्हणजे मंगलाचरणाने. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो
यत्र त्रिसर्गो मृषा धाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि धर्मः प्रोञ्झितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सताम् वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदम् तापत्रयोन्मूलनम् तापत्रयोन्मूलनम् म्हणजे ब्रह्मसूत्राच्या दुसऱ्या सूत्रापासून श्रीमद भागवताला सुरुवात होते. ज या अक्षरापासून. ज म्हणजे जाणणे, ज म्हणजे जन्म आणि ज म्हणजे जय मिळवून देणे. तर भागवत काय जाणून टाकतो? तर भागवत ग्रंथ आपल्यामध्ये असलेले षड्रिपू म्हणजे क्रोध, मद मत्सर, अहंकार, स्वार्थ, द्वेष या अशा षड्रिपूंना जाळून टाकतो. आणि जन्म कशाचा होतो? तर तो थोडं पुढे या ताई. हा, अजून थोडं पुढे आला तर आवाज व्यवस्थित येईल. आवाज थोडा कमी येतोय. हा. हा, तर भागवत ग्रंथ काय जाळून टाकतो? तर ज म्हणजे जाणणे, ज म्हणजे जन्म घेणे आणि ज म्हणजे जय मिळवून देणे. तर भागवत ग्रंथ आपल्यामधले षड्रिपू जाळून टाकतो. म्हणजे क्रोध, अहंकार, स्वार्थ, द्वेष, मत्सर असे जे वाईट गोष्टी आहेत त्या जाळून टाकून आपल्यामध्ये जन्म कशाचा होतो? तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याचा जन्म होतो. आणि जय कशावर मिळवून देतो? तर या भवसागरातून, या संसार रूपी भवसागरातून आपल्याला जय मिळवून देऊन भगवत प्राप्ती करून देतो. असा हा अद्भुत अद्वितीय असा श्रीमद भागवत ग्रंथ. आज मी ह्या सत्रामध्ये आपल्याला जणू काही भागवताची ओळखच माझ्या भाषेमध्ये करून देण्याचा प्रयत्न करत आहे. कारण जन्मांतरे भवेत पुण्य श्रीमद भागवतम लभेत. म्हणजे शास्त्रकार असं सांगतात की जन्मोजन्मीचं पुण्य जेव्हा एकवटून येतं तेव्हा श्रीमद भागवत कथा ऐकण्याचं किंवा भागवत ग्रंथ ऐकण्याचं, श्रवण करण्याचं किंवा पठन करण्याचं भाग्य आपल्याला लाभतं. असा हा भागवत ग्रंथ आहे. काय करतो हा भागवत ग्रंथ? पापातून मुक्त करतो, दोषातून मुक्त करतो आणि आपल्यामध्ये सभावाची निर्मिती करतो. आणि त्याचबरोबर आपल्याला या कमलपुष्प जसा समुद्रात घाण पाण्यात राहून सुद्धा त्या घाण पाण्याचा, चिखलाचा स्वतःला लवलेश लागू देत नाही, मायेचा लवलेश आपल्या जीवनाला लागू नये यासाठी श्रीमद भागवत ग्रंथ आपल्यावर कृपा करतो. आणि त्यामुळेच शास्त्रकार असं सांगतात की जन्मांतरे भवेत पुण्य श्रीमद भागवतम लभेत. अशा ह्या ग्रंथाचं पद्मपुराणकार असं म्हणतात की ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. का बरं असं म्हणतात? कारण त्याच्या मागे एक कारण आहे. जेव्हा महाभारताचं युद्ध झालं आणि महाभारताचं म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि अर्थातच सत्याचा म्हणजे पांडवांचा विजय झाला. मग धर्माची स्थापना करून युधिष्ठिराला राज्यावर बसून भगवान श्रीकृष्ण निजधामाला निघाले. पण त्यावेळी उद्धवाने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की हे भगवान, आता तर कलियुग सुरू झालेलं आहे आणि तुम्ही निजधामाला जात आहात. मग तुमच्या भक्तांचं या कलियुगापासून कोण संरक्षण करणार? त्यांचं कोण कल्याण करणार? तेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतः उद्धवाला म्हणाले की मी अवतार केव्हा घेतो? जेव्हा जेव्हा धर्माला ग्लाण येते, जेव्हा जेव्हा चहूकडे अधर्म पसरतो,
म्हणजेच यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे ज्या ज्या वेळी धर्माची स्थापना करायची असते त्यावेळी मी अवताराला येतो. मग आता धर्माची स्थापना झालेली आहे म्हणून मी निजधामाला जात आहे. पण मी निजधामाला जरी जात असलो तरी सुद्धा कलियुगात सुद्धा कायम मी भक्तांच्या सानिध्यातच राहणार आहे. मी त्यांच्या सोबतच राहणार आहे आणि त्यांचं कल्याण करणार आहे. तर ते श्रीमद भागवताच्या रूपानं. म्हणजे पहा, साक्षात वर्तते हरिही, म्हणजे स्वतः श्री सांगितलेलं आहे की जे भक्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण श्रवण अगदी श्रद्धेने करतील, भगवत चिंतन करतील, त्यांचं मी नक्कीच कल्याण करणार आहे आणि त्यांच्यासाठी कायमच मी त्यांच्या सानिध्यात राहणार आहे. म्हणून पद्मपुराणकार असं म्हणतात की ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. अशा या अद्वितीय श्रीमद भागवत ग्रंथामध्ये असं सांगितले आहे की हा ग्रंथ देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. तो कसा काय? तर त्याची एक कथा आहे. एकदा काय झालं, शुकाचार्य मुनी परीक्षिती राजाला भागवत कथा सांगत होते. जेव्हा परीक्षितीला शाप झाला, तो तक्षक दंशाने 7 दिवसात मरणार आहे असा जेव्हा त्याला शाप झाला, तेव्हा मग भगवत प्राप्ती करून घ्यायची, आपल्या जीवनाचा आणि आपल्या मृत्यूचा सुद्धा उद्धार करून घ्यायचा म्हणून परीक्षिती राजाने शुकाचार्यांना विनंती केली की मला उद्धाराचा मार्ग सांगा. आणि तेव्हा शुकाचार्य मुनींनी भागवत कथा सांगितली. मग ती भागवत कथा सांगत असताना स्वर्गातले देवतांनाही माहित झालं. मग देवतांना वाटलं की आता परीक्षिती राजा 7 दिवसाने मरणार आहे, मग आपण स्वर्गामधलं सुधामृत परीक्षितीला देऊ आणि शुकाचार्यांची कथा भागवत कथा आपण श्रवण करू. असा विचार करून सुधामृताचा कलश घेऊन सर्व देवता शुकाचार्यांकडे आले आणि शुकाचार्यांना म्हणाले की हे गुरुवर, तुम्ही हा सुधामृताचा कलश घ्या. हे सुधामृत तुम्ही परीक्षिती राजाला द्या आणि कथामृत आम्हाला द्या. पण पहा, शुकाचार्य मुनी काही बोलायच्या आतच परीक्षिती राजा म्हणाले की नाही नाही, मला सुधामृत पिऊन दीर्घजीवी व्हायचं नाही, तर मला कथामृत प्राशन करून दिव्यजीवी व्हायचे. आणि हे ऐकून शुकाचार्य मुनींना खूप आनंद झाला. त्यांना असं वाटलं की ज्या व्यक्तीसमोर मरण आहे आणि ज्याला जीवन वाढवण्याचा अगदी सोपा मार्ग म्हणजे सुधामृत म्हणजे दीर्घायुष्य मिळवण्याचा मार्ग समोर असताना सुद्धा त्याला त्याच्या मरणाची भीती नाहीये, तर त्याला फक्त सद्गती प्राप्त करून घ्यायची आहे, त्याला फक्त भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे, असा हा परीक्षिती राजा महान भक्त. मग शुकाचार्य मुनी देवतांना म्हणाले की तुम्ही इथं कथामृत प्राशन करण्याच्या किंवा कथा श्रवण करण्याच्या हेतूने आल्या असतात, श्रद्धा आणि भक्तिभावाने जर म्हणलं असतात तर नक्कीच तुम्हाला कथा श्रवण करायला मिळाली असती. परंतु तुम्ही तर इथं व्यापारी होऊन आलात. अभक्तांस्तांश्च विज्ञाय न ददवस कथामृतम. म्हणजे जे अभक्त आहेत, जे श्रद्धाहीन आहेत, त्यांना कथा श्रवण करण्याचा अधिकार नाही. आणि असंही कुठं तुमचं सुधामृत आणि कुठं आमचं कथामृत. व सुधा क्व कथा लोके क्व काचः मनिर्महान. म्हणजे या दोघांची तुलना होऊ शकत नाही. कारण सुधामृत माणसाला दीर्घायुष्य तर देऊ शकतं, परंतु दीर्घायुष्य घेऊन या मृत्यू लोकामध्ये पाप आणि कर्मफळ भोगत राहावं लागतं. कारण पुण्याचा क्षय होऊन जातो, सर्व पुण्य नष्ट होऊन जातात
आणि मग भोग भोगत खितपत या मृत्यू लोकामध्ये पडावं लागतं. पण त्यापेक्षा आपलं कथामृत किती कल्याणकारी आहे. ते तर भगवत प्राप्ती करून देतं, भगवंताच्या चरणाजवळ आपल्याला नेऊन ठेवतं. त्यामुळे तुमच्या या सुधामृताची आणि आमच्या या कथामृताची तुलना कधीच होऊ शकत नाही, असं म्हणून शुकाचार्यांनी देवतांना वापस पाठवलं. त्यामुळे म्हणतात की हे कथामृत तर देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. पहा आपण किती धन्य आहोत. हा एवढा अमृततुल्य ग्रंथ व्यास महर्षींनी आपल्यासाठी रचून ठेवलेला आहे आणि शुकाचार्यांच्या मुखातून तो बाहेर पडल्यामुळे भगवत प्राप्ती आपल्याला अजूनच सोपी झालेली आहे. म्हणून तर ह्यामध्ये एक श्लोक आहे, तो म्हणजे निगम कल्पतरोर्गलितं फलं शुकमुखामृतद्रव संयुतम पिबत भागवतं रसमालयं मुहुरमु भुवि भाविका. म्हणजे हा वेदरूपी मोठा वृक्ष आहे आणि या वेदरूपी मोठ्या वृक्षाला भागवत रूपी रसमयी फळ लागलेलं आहे आणि हे रसमयी फळ शुकाचार्यांच्या मुखातून बाहेर पडल्यामुळे त्याची गोडी अजूनच वाढलेली आहे. कारण आपण म्हणतो ना, शुक म्हणजे काय, पोपट. मग पोपटाने एखादं फळ चाखलं की आपण काय म्हणतो की ते अजूनच जास्त गोड झालंय, त्याची गोडी अजून वाढली. तसंच शुकाचार्यांच्या मुखातून हा ग्रंथ श्रवण केल्यामुळे, बाहेर पडल्यामुळे शुकमुखामृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम, हे रसमयी फळ अधिकच मधुर झालेलं आहे. आणि हे फळ कसं आहे माहितीये का, या फळामध्ये टाकून देण्यासारखं काहीच नाही, ना बीज आहे ना साल आहे, यामध्ये फक्त आणि फक्त रस आहे. म्हणून तर असं सांगितलंय की पिबत भागवतम रसमालयम, म्हणजे हे खायचं फळच नाही, हे पिऊन टाकायचं फळ आहे, असं शास्त्रकार सांगतात. आणि खरोखरच या भागवतामधला एक जरी शब्द माणसाच्या कानावर पडला आणि तो नुसता कानावर नाही तर तो कानामधून आपल्या मनामध्ये आणि आपल्या मनामधून आपल्या अंतःकरणामध्ये भिडला, तर त्या व्यक्तीचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. याचंच उदाहरण सांगणार एक याचंच उदाहरण मी तुम्हाला एका छोट्याशा कथेमध्ये सांगते. एका गावामध्ये एक पती पत्नी राहायचे. त्यांना काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं. मग त्यांनी त्यांची फोर व्हीलर काढली आणि दोघंही फोर व्हीलर मध्ये बसून कामानिमित्त बाहेर गेले. मग बाहेरची सर्व कामं आटोपली आणि वापस येताना काय झालं, रस्त्यामध्ये एका ठिकाणी त्यांना एक मोठा भव्य दिव्य पंडाल दिसला, म्हणजेच कथा मंडप दिसला. मोठमोठे बॅनर लागलेले होते, छान साऊंड सिस्टीम होता आणि भरपूर लोकांची गर्दी होती. मग बॅनर वाचून, तिथलं वातावरण पाहून पत्नीला वाटलं की इथं श्रीमद भागवत कथा सुरू आहे, तर मग आपणही आज कथा श्रवण करून घरी जावं. म्हणून तिनं आपल्या पती महाशयांना सांगितलं की अहो, आता बाहेरची सगळी कामं तर झालीच आहेत, मग आपण कथा श्रवण करून घरी जायचं का? पण तेव्हा पती महाशय म्हणाले की मला रिकाम्या काम, आता आपण सरळ घरी जायचं आणि आपापली कामं बघायची. मग पत्नी शांत बसली, ते दोघं घराकडे निघाले. पण झालं असं की त्या रस्त्याने जाताना तिथं बरेचसे गतिरोधक होते, म्हणजे स्पीड ब्रेकर, ज्यांच्यामुळे गाड्यांची स्पीड थोडी कमी होते आणि त्यामुळे हे हळूहळू दमान पर्यंत गेले. जवळपास 15 ते 20 मिनिटाचा वेळ त्यांना लागला आणि साऊंड, या कथा मंडपातल्या साऊंडचा आवाज भरपूर मोठा होता. मग काय, घरापर्यंत गेले आणि पत्नी गाडीचं दार उघडून बाहेर येणार तोच पतीने पुन्हा गाडी वळवली
पुन्हा फिरले. तर मग पत्नीच्या मनात प्रश्न पडला की बाहेरची सगळी कामं तर आटोपली आहेत, मग आता वापस कुठं जायचे. म्हणून तिनं पतीला विचारलं की अहो आता कुठं जायचंय अजून, आपली बाहेरची कामं तर सगळी झाली. तेव्हा पती काहीच बोलले नाहीत, स्तब्ध राहिले. पण पत्नीच्या मनामध्ये मात्र प्रश्नांचं काहूर माजलं होतं. मग तिनं पुन्हा एकदा विचारलं की अहो काही हरवलंय का, काही विसरलंय का, आपण कुठं जात आहोत, कशासाठी जात आहोत. तेव्हा पतीचे डोळे भरून आले आणि तो म्हणाला की हो, खूप मौल्यवान गोष्ट हरवली होती. ती येताना मला सापडली, पण मी ती घेऊन येऊ शकलो नाही. म्हणून ती आणण्यासाठी आपण वापस जात आहोत. पण एवढं सांगूनही पत्नीच्या काहीच लक्षात आलं नाही. ती म्हणाली, काय हरवलं होतं, काय सापडलं, काय विसरलं, मला काहीच समजत नाही, तुम्ही थोडं व्यवस्थित सांगाल का. तेव्हा पती म्हणाले, अगं बऱ्याच वर्षापासून माझ्या मनाची शांती, माझ्या मनाचं समाधान, आनंद मी हरवून बसलोय. आणि आत्ता येताना माझ्या कानावर काही शब्द पडले आणि ते ऐकून मला ते हरवलेलं सर्व काही सापडलं, पण मी ते घेऊन येऊ शकलो नाही. कारण कथेमध्ये मी असं ऐकलं येताना की कथा समाधान प्राप्त करते, मनाला शांतता देते, कथा दुःखाचं निवारण करते आणि कथा सभावाची निर्मिती करते. मला हे ऐकून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मला माझी लहानपणाची गोष्ट आठवली. लहानपणी म्हणजे जवळपास 10-12 वर्षाचा असताना माझी आई नेहमी भागवत कथा ऐकायला जायची आणि मलाही सोबत न्यायची. तेव्हा मला खूप आवडायचं. पण काही वर्षांनी थोडा मोठा झालो की मी शिक्षणासाठी बाहेर राहिलो आणि त्यामुळे पुन्हा भगवत भक्ती काय किंवा भागवत कथा काय या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. काही वर्षांनी आई वडील गेले. मग सगळी जिम्मेदारी, जबाबदारी, संसार माझ्या मागे पडला आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी विसरून गेलो आणि मी फक्त आणि फक्त धावत राहिलो ते पैसा आणि आनंद शोधण्याच्या मागे. परंतु आनंद मला कुठेच मिळाला नाही, न समाधान मिळालं, न शांतता मिळाली. पण जेव्हा तू मला भागवताची आता आठवण करून दिलीस तेव्हा मला असं जाणवलं की जणू काही तुझ्या मुखातून मला आईनच सांगितलं की बाळ, तू भागवत कथा श्रवण कर, तुझ्या मनाला शांतता मिळेल. आणि म्हणूनच मी तुला घेऊन भागवत कथा श्रवण करण्यासाठी जात आहे. आणि मग त्या दिवशीपासून त्यांनी 7 दिवस अगदी श्रद्धा आणि भक्तिभावाने कथा ऐकली आणि त्यांच्या घरीही कथेचं आयोजन केलं. म्हणजे पहा, फक्त काही मोजके शब्द सुद्धा माणसाच्या कानावर पडले तर त्याचं जीवन किती बदलू शकतं. असा हा अतिशय दुर्मिळ भागवत ग्रंथ. या भागवत ग्रंथामध्ये जेव्हा सनकादिकांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचं दुःख दूर करण्यासाठी आनंद घाटावर कथा सांगितली तेव्हा एक श्लोक सांगितला, सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद् भागवती कथा यस्याः श्रवण मात्रेण हरिश्चेत्तं समाश्रये सदा सेव्या सदा सेव्या. म्हणजे सनकादिक म्हणतात, सदा श्रवण करावी, सदा श्रवण करावी श्रीमद भागवत कथा. यस्याः श्रवण मात्रेन हरिश्चित्तम समाश्रये. म्हणजे भगवत प्राप्तीचा, शाश्वत कृष्ण प्राप्तीचा हा सुलभ मार्ग आहे. म्हणून कथा सदा श्रवण करावी. अशा या
श्रीमद भागवतामध्ये अनेक उदाहरणं आहेत आणि अनेक कथा आहेत. यामधले श्लोक तर इतके मंत्रमुग्ध करणारे आणि अर्थपूर्ण आहेत की ज्यांचा अर्थ समजला तर ते पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात. यामध्ये गुरूंच्या सानिध्याचं पण खूप महत्व सांगितले. कारण तुम्हीच पहा, व्यास महर्षी, शुकाचार्य, सनकादिक, नारदजी यांसारख्या गुरूंमुळेच तर आज आपला देश आणि आपण या धर्मावर, या हिंदुत्वावर सक्षम आहोत. हे विविध प्रकारचे ग्रंथ, उपनिषद, शास्त्र, पुराण आपल्यासाठी एक खजिना म्हणून त्यांनी ठेवलेला आहे. असंच या गुरूंचं सानिध्य लाभल्यावर आपलं कसं कल्याण होतं हे सांगणारा एक श्लोक आहे. चिंतामणिर लोक सुखम सुरद्रुह स्वर्ग संपदाम प्रयच्छती गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. म्हणजे चिंतामणिर लोक सुखम म्हणजे चिंतामणी स्वर्गसुख देऊ शकतो. कल्पवृक्ष मनातल्या इच्छा पूर्ण करून देऊ शकतो. परंतु गुरूंचं सानिध्य आपल्याला वैकुंठ प्राप्ती करून देतं, भगवत प्राप्ती करून देतं. मग हे सांगणारी एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते. एका गावामध्ये एक व्यक्ती अतिशय चांगला सद्गृहस्थ राहत होता आणि तो नेहमी यज्ञ धर्म, पुण्यकर्म खूप काही व्यवस्थित करायचा, सगळ्यांशी चांगलं राहायचा. आणि वय झालं, आयुष्य संपलं, मग ते मृत्युमुखी पडला. मग मेल्यानंतर काय झालं तर त्याला स्वर्गामध्ये कल्पवृक्षाखाली जागा मिळाली. पहा, म्हणजे आयुष्यभर केलेल्या पुण्याचं फळ त्याला स्वर्गामधल्या कल्पवृक्षाखाली जागा मिळाली. तो खूप आनंदी होता, खूप समाधानी होता. परंतु कसं असतं, माणसाला जे मिळाले ते जास्त वेळ आनंद देत नाही, पुन्हा काहीतरी असावं याची अपेक्षा निर्माण होते. आणि असंच झालं. त्या व्यक्तीला असं वाटायला लागलं की आपण स्वर्गात तर आलोय, पण स्वर्गसुख कुठं अनुभवतोय आपण? कारण आपल्या अंगावर न दागदागिने आहेत, न रत्नजडीत हिरे मोत्यांचे अलंकार आहेत, न राजा महाराजांसारखे वस्त्र आभूषण आहेत. आपण स्वर्गात असून सुद्धा स्वर्गसुख अनुभवतच नाही, असं त्याच्या मनामध्ये आलं. आणि त्याच्या मनामध्ये असा विचार चालू असतानाच कल्पवृक्षाच्या कृपेने त्याच्या शरीरावर सर्व प्रकारचे अलंकार, दागदागिने, वस्त्र, आभूषण सर्व काही प्रकट झालं. मग तर तो आनंदात नाचायला लागला, खुश झाला. मी आता स्वर्गात आहे, मी आता स्वर्गात आहे. तो खूप आनंदी झाला. पण कसं असतं ना, आनंद हा चिरकाळ टिकतच नाही. काही क्षणातच त्याच्या मनामध्ये दुसराच विचार आला. म्हणजे म्हणतात ना, मन जे चिंती ते वैरी न चिंती, तसंच त्याच्या मनामध्ये असं आलं की अरे बापरे, आपण एवढे दागदागिने, अलंकार, वस्त्र घातलेले आहेत आणि हे पाहून एखादा चोर, डाकू, लुटेरा आला आणि आपल्याला मारून सगळं लुटून नेलं तर? आणि त्यानं मनामध्ये हा विचार करता क्षणीच कल्पवृक्षाच्या कृपेनं तिथं तसंच झालं. चोर डाकू आले, त्याला मारहाण केली, त्याचं धन लुटून नेलं. म्हणजे सांगायचं काय आहे तर कल्पवृक्ष हा आपल्या मनातल्या पूर्ण इच्छा पूर्ण करून देतो. परंतु आपल्यासाठी काय योग्य, काय अयोग्य हे कल्पवृक्ष सांगत नाही, पाहत नाही. पण गुरूंचं मात्र तसं नसतं. गुरूंचं सानिध्य हे म्हणजे आपल्या साधकाला, आपल्या शिष्याला जे योग्य आहे तेच मिळवून देतं, तेच प्राप्त करून देतं. जसं आईसारखं. कारण तुम्ही पहा, आई जेव्हा लहान मूल
काही हट्ट करतं, एखादी अनकोचीदार टोकदार लागणारी वस्तू जर लहान मुलांना मागितली तर आई ती त्याला देत नाही, दुसरंच काहीतरी देऊन नादी लावते, हवं तर त्याला रडू देते, पण ती वस्तू त्याला देत नाही. कारण तिला माहित असतं की ही त्याच्यासाठी घातक आहे, अपायकारक आहे. तसंच गुरूंचंही असतं. जे शिष्यासाठी साधकासाठी योग्य आहे तेच गुरु प्राप्त करून देतात. असं गुरूंचं महत्व श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर अशा ह्या श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करणारा अतिशय सुंदर श्लोक आहे. बर्हापीडं नटवर वपुः कर्णियो कर्णिकारम् बिभ्रद्वासं कनककपीशं वैजयन्तीं च मालाम् रन्ध्रान् वेणुर्धरसुधयम् पूरयन् गोपवृन्दैः वृन्दावन्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः. असा हा श्रीकृष्णाचं सौंदर्याचं वर्णन करणारा अतिशय सुंदर श्लोक. या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाचं वर्णन अशा पद्धतीने केलेलं आहे की बरहा पीडम नटवर वपुः. बरहा पीडम म्हणजे मोर पंख धारण केलेला, नटवर वपुः म्हणजे निळा रंग धारण केलेले श्रीकृष्ण भगवान, कर्णियो कर्णिकारम म्हणजे कानामध्ये कर्णफुलं, बिभ्रद्वासम कनककपीशम वैजयंतींच माला म्हणजे गुडघ्यापर्यंत लांब सडक वैजयंती पुष्पांची माळा धारण केलेले, रंध्राण वेणूरधर सुधयन पूरयन गोपवृंदैर्ही म्हणजे ओठांवर मधुर अशी सुंदर अशी बासरी आणि वृंदावनामध्ये उभे असलेले श्रीकृष्ण या बासरीमधून मधुर गाण गात आहेत, धून छेडत आहेत. असं ह्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाचं वर्णन केलेलं आहे. हा श्लोक मला अतिशय आवडतो, म्हणून मला राहवत नसल्यामुळे मी हा श्लोक म्हणला. त्याचबरोबर श्रीमद भागवतामध्ये, आता हे श्रीमद भागवत म्हणजे काय, कसं निर्माण झालं, तर भागवत चतुश्लोकी भागवतापासून निर्माण झालं. श्रीहरी विष्णूंनी ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवत सांगितलं आणि असं सांगितलं की सृष्टीची निर्मिती करायची आणि त्यासाठी चतुश्लोकी भागवताच्या 4 श्लोकामध्ये 4 तत्व सांगितले. ब्रह्मतत्व, जिज्ञास तत्व, माया तत्व आणि जगत तत्व असे हे 4 तत्व सांगून सृष्टीची रचना करायला सांगितली. आणि हेच चतुश्लोकी भागवत ब्रह्मदेवांनी सनकादिकांना सांगितलं. मग आता हे सनकादिक कोण, तर सनकादिक म्हणजे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. आणि हे सनत कुमारांनी नारद महर्षींना सांगितलं. नारद महर्षींनी हेच चतुश्लोकी भागवत व्यास महर्षींना सांगितलं. मग व्यास महर्षींना कसं सांगितलं, का सांगितलं, तर एके दिवशी व्यास महर्षी अतिशय खिन्न अवस्थेमध्ये, चिंतित अवस्थेमध्ये सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर बसलेले होते. आणि नारद महर्षी तिथून आकाशातून भ्रमण करत होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की एवढे तत्ववेत्ता, एवढे शास्त्रकार, पुराणकार असे खिन्न चिंतित अवस्थेत का बसलेले आहेत. म्हणून त्यांची चौकशी करण्यासाठी नारद महर्षी त्यांच्याकडे आले, खाली उतरले. मग व्यास महर्षींनी नारदजींची पाद्यपूजा केली आणि त्यांच्या दुःखाचं, चिंतेचं कारण सांगितलं. ते म्हणाले, व्यास महर्षी म्हणाले, नारदजी, मी आतापर्यंत खूप काही लिहिलं, खूप काही केलं,
तर काय केलं, काय लिहिलं? 17 पुराणं लिहिली, ब्रह्मसूत्र लिहिलं, महाभारत ग्रंथ लिहिला, वेद, उपनिषद अशा अनेक शास्त्र पुराण मी लिहिले. पण एवढं सगळं करून, एवढं सगळं लिहून सुद्धा मला अपूर्णताच जाणवते. मला असं वाटतं की काहीतरी करायचं राहिलंय, पण नेमकं काय आणि कशामुळे मला समाधान भेटत नाही तेच माझ्या लक्षात येत नाही. म्हणून मी चिंतित आहे. तेव्हा नारद महर्षी व्यासमुनींना म्हणाले, व्यास महर्षी, तुम्ही आतापर्यंत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषांची सर्व लक्षणं लिहिली, पण तुम्ही भगवान श्रीकृष्णाची लीला गायलीच नाही. तेव्हा व्यास महर्षींना आश्चर्य वाटलं. व्यास महर्षी म्हणाले, असं कसं? महाभारत हा ग्रंथ तर कृष्णावरच आहे, मी तो लिहिलाय. तेव्हा नारदजी म्हणाले, महाभारत ग्रंथ हा कृष्णावर आहे, परंतु त्यामध्ये युद्ध, रक्तपात, कपट आणि हिंसा अशाच गोष्टींनी हा ग्रंथ भरलेला आहे. परंतु तुम्ही कृष्णाच्या बाललीला, कृष्णाची भक्तवत्सलता यांचं कुठं वर्णन केलेलं आहे? त्यामुळं तुम्ही एक असा ग्रंथ लिहा की ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला आणि भक्तवत्सलतेचं वर्णन असावं. आणि असं सांगून नारद महर्षींनी व्यास महर्षींना उपदेश केला या चतुश्लोकी भागवताचा. आणि या 4 श्लोकांमधून व्यास महर्षींनी 18,000 श्लोक, 12 स्कंध आणि 335 अध्याय असा हा ग्रंथ रचला आणि तो शुकाचार्यांना प्रदान केला. तर मग ही चतुश्लोकी भागवताची हे 4 श्लोक आपण पाहू. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येदसोऽस्म्यहम्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परम् यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्न प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परम् एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्या यत् सर्वत्र सर्वदा. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परम्. असं हे चतुश्लोकी भागवताचे 4 श्लोक. आणि याच 4 श्लोकांमधून 18,000 श्लोक निर्माण झाले. धन्य आहेत ते व्यास महर्षी ज्यांनी इतक्या अर्थपूर्ण ग्रंथ लिहिला. आणि यानंतर भागवतामध्ये आपण भक्त प्रल्हादाची कथा बऱ्याच वेळा ऐकली. सर्वांना माहित आहे की भक्त प्रल्हाद हे भगवंताची खूप दृढ भक्ती करत होते. लहान वयातच त्यांच्यावर, खर तर कयाधू जेव्हा गरोदर होती, म्हणजे प्रल्हादाची आई, त्यावेळेसच तिने प्रल्हादावर असे संस्कार केले होते की प्रल्हादाची भक्ती अतिशय दृढ झाली होती. तो असुर कुळात असून सुद्धा त्याच्या मनामध्ये केवळ आणि केवळ भगवत भक्तीच होती. पण ही भक्ती दृढ होण्यामागे
अजून एक कारण आहे. त्यांच्या आयुष्यात घडलेली, प्रल्हादाच्या आयुष्यात घडलेली एक छोटीशी घटना, ही जास्त करून आपल्या ऐकण्यात नाही, ती मी आज तुम्हाला सांगते. जेव्हा प्रल्हादाला आसुरी विद्या प्राप्त करण्यासाठी, शिकण्यासाठी दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांची 2 मुलं षंड अमर्क यांच्याकडे पाठवण्यात आलं, तेव्हा तिकडे जात असताना प्रल्हादाला रस्त्यामध्ये एक दृश्य दिसलं. एक कुंभारीण मोठमोठ्याने रडत होती आणि नारायणाचा धावा करत होती. मग प्रल्हादाला वाटलं की ही का रडत आहे, नारायणाचा धावा का करत आहे. म्हणून कुतूहलानं प्रल्हाद त्या कुंभारणीला विचारायला गेला. तिला विचारलं की तुम्ही का रडत आहात. तेव्हा तिथं बाजूला आवा पेटलेला होता. त्या आव्यामध्ये त्या कुंभारणीचे मडके होते आणि ही कुंभारीण नारायणा नारायणा म्हणून आक्रोश करत होती. तेव्हा तिनं सांगितलं की हे मडके भाजायला ठेवलेले आहेत आणि ह्यातल्या एका मडक्यामध्ये काल एका मांजरीनं पिलं दिली होती, पण ते मडकं काढून ठेवायचं माझ्या लक्षातच राहिलं नाही आणि मी आवा पेटवला. मग आता माझ्या ह्या चुकीमुळे निष्पाप जीव ते मांजरीची पिलं जळून मरतील आणि त्याचं पाप मला लागेल, म्हणून मी नारायणाचा धावा करत आहे. तेव्हा प्रल्हादाला माहित होतं की भगवंत भक्ताच्या मदतीला धावून येतोच, पण तरी सुद्धा त्यांनी प्रश्न विचारला की येतील नारायण भगवान, वाचवतील या पिलांना. तेव्हा कुंभारीण म्हणाली, नक्कीच येतील, कारण निष्पाप जीवांच्या मदतीसाठी तो नक्कीच धावून येतो आणि अजाणतेपणी झालेली चूक पापामध्ये बदलू नये म्हणून ते माझी मदत करायला नक्कीच येणार, असा तिचा दृढ विश्वास. आणि मग प्रल्हाद म्हणाला, आता हे सगळं होऊस तर आपण इथंच थांबावं. म्हणून तो तिथंच थांबला. काही वेळाने धगधगता आवाज शांत झाला आणि त्या एका मडक्यामधून मांजरीची पिलं म्याव म्याव करत बाहेर आली. किती आश्चर्य. प्रल्हादाला हे दृश्य पाहून त्याचा भगवंतावरचा विश्वास अजून दृढ झाला. तो म्हणाला, ज्या भगवंताचं मी जन्मल्यापासून चिंतन करतो, भक्ती करतो, तो खरोखरच माझा भाग्यविधाता आहे आणि तो नक्कीच सगळ्यांसाठी मदतीला धावून येतो, असा त्याचा दृढ विश्वास त्याच्या शेवटपर्यंत कामाला आला. आपण पाहिलंच आहे प्रल्हादाच्या कथेमध्ये, प्रल्हादाला हिरण्यकश्यपूनं किती त्रास दिला, कशा कशा प्रकारे त्याला मारण्याचा प्रयत्न केला. समुद्रात फेकून दिलं, विष पाजलं, हत्तीच्या समोर नेऊन उभं केलं, सिंहाच्या गुहेमध्ये नेऊन सोडलं, उंच कड्यावरून ढकलून दिलं. पण एवढं सगळं करून सुद्धा प्रत्येक वेळी प्रल्हादाचं रक्षण करायला त्याचे भगवंत उपस्थित होते आणि त्यांनी त्याला प्रत्येक वेळी वाचवलं. असे भगवान श्रीकृष्ण आणि असा हा श्रीमद भागवत ग्रंथ. या ग्रंथामध्ये परीक्षितीनं कालगणनेचं सूत्र विचारलं होतं शुकाचार्यांना. म्हणजे प्रत्येक युगाचा कालावधी किती. तर युग किती आहेत, 4. पण काय होतं, बऱ्याच जणांचा एक चुकीचा समज आहे. 4च्या ऐवजी बऱ्याच जणांना वाटतं 5 युग आहेत आणि बऱ्याच जणांना वाटतं 28 युग आहेत. कारण आपण आरतीमध्ये ऐकतो, युगे 28 विटेवरी उभा. पण तसं नाही, युग ही 4च आहेत. आणि 5 वाटण्याचं कारण काय आहे, तर कोणती कोणती 4 युग आहेत, कृत, त्रेता, द्वापर आणि कली. पण आपल्याला काय वाटतं,
सतयुग कुठे गेलं? मग सतयुग नाही म्हणून 5 युग असं वाटतं. म्हणजे कृतयुग सतयुग असं वेगळं वेगळं नाही, तर कृत म्हणजेच सतयुग. कृतयुगालाच सतयुग म्हणतात. म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग असे ही 4 युग. तर कृतयुगाचा कालावधी 17,28,000 वर्ष आणि त्रेतायुगाचा कालावधी 12,96,000 वर्ष. द्वापर युगाचा कालावधी 8,64,000 वर्ष आणि कलियुगाचा कालावधी 4,32,000 वर्ष. आणि ह्या 4,32,000 वर्षांमधले आता फक्त 5,500 वर्षच संपलेले आहेत. पहा, म्हणजे अजून खूप काळ बाकी आहे. तरी काय काय बघायला लागतंय आपल्याला. असा हा असं हे कालगणनेचं सूत्र शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं. आता यानंतर एक महत्वाचा श्लोक आहे, ज्यामध्ये यमानं एक यादीच करून दिली, एक लिस्ट करून दिली की कोण यमाचा पाहुणा आहे आणि कोण वैकुंठाचा अधिकारी. मग आपण पाहू आपण कोणत्या लिस्ट मध्ये बसतो. या श्लोकामध्ये अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. जिह्वा न वक्ति भगवद्गुणनामधेयम् चेतश्चरण स्मरति तत् शरणारविन्दम् कृष्णाय नो नमति यत् शिरये कदापि तानानयद्वमसति कृतविष्णुकृत्याम्. म्हणजे यम सांगतायत, जे भगवत चिंतन करत नाहीत ते यमाचे पाहुणे आहेत. जे कधीही मुखामधून भगवंताचं नाव घेत नाहीत तेही यमाचे पाहुणे आहेत. आणि जे भगवंतासमोर कृष्णाय नो नमतीयत शिरये कदापि, म्हणजे जे कृष्णाच्या समोर कधीही शरण जात नाहीत, माथा झुकवत नाहीत, तेही यमाचे पाहुणे आहेत. आणि या उलट जो कायम हरिभक्ती करतो, भगवत चिंतन करतो, मुखातून भगवत नाम घेतो आणि भगवंताला शरण जातो, तो मात्र वैकुंठाचा अधिकारी आहे, असं सांगणारा हा अतिशय महत्वाचा श्लोक कायम लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून तर सांगितलंय ना, आपण हरिपाठ नेहमीच म्हणत असतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. म्हणजे मुखात कायम हरिनाम असायला हवं. आणि असंही मला सांगा, आपल्याला आपण एखाद्या आरशासमोर उभं राहिलो आणि आपल्याला आपला चेहरा आरशामध्ये बघायचाय, पण जर त्या आरशावर खूप सारी धूळ चढलेली असेल, अगदी मातीने धुळीने पूर्ण आरसा बरबटलेला असेल, झाकून गेलेला असेल, तर आपल्याला आपलं रूप आपलं चित्र दिसेल का हो त्या आरशामध्ये? नाही दिसणार. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अगोदर तो आरसा स्वच्छ करावा लागेल आणि मग आपल्याला आपलं प्रतिबिंब त्या आरशामध्ये दिसेल. तसंच आहे भगवंताचं सुद्धा. भगवंत इकडे तिकडे कुठेच नाही, तो आपल्या हृदयामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये आहे. पण त्यासाठी आपल्याला आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये साठलेली अहंकार, द्वेष, मत्सर ही सगळी घाण काढून टाकावी लागेल. हे षड्रिपू बाहेर काढून टाकावे लागतील आणि मग आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या शुद्ध आणि स्वच्छ मनामध्ये आपल्याला आपल्या भगवंताचं दर्शन होईल. कारण म्हणतात ना, कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून
अर्जुन उपाशी, कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भगवंत इथं तिथं कुठं नाही, आपल्या हृदयामध्ये आहे. त्याला फक्त आपल्याला पाहता आलं पाहिजे, आपल्याला जाणता आलं पाहिजे. फक्त आणि फक्त कायम मुखामध्ये भक्ती आणि भक्ती आपल्यामध्ये असायला हवी, आपण अंगीकारायला हवी. गीता शिकून उपयोग नाही, भागवत शिकून उपयोग नाही, श्लोक अर्थ जाणून उपयोग नाही. ते सर्व आपल्या आचरणात आलं तर त्याचा उपयोग आहे. त्यामुळं जाता जाता मी गोपी गीताचे 2 श्लोक म्हणणार आहे आणि त्यानंतर एक छोटस मी लिहिलेलं भजन आपल्या समोर गाणार आहे. गोपी गीताची हे 2 कडवे. जयति तेधिकं जन्मना व्रजा, श्रयति इंदिरा शश्वदत्र हि, दयितदृश्यतां दिक्षु तावका, स्त्वयि धृतात्सव वा विचिन्वते, शरदुदाशया साधु जातसा, सरसिजोदर श्रीमुषामृषा, सुरतनाथ ते शुल्कदासिका, वरद निघ्नतो नेह किं वध, जयति तेधिकं जन्मना वृज, श्रयत इंदिरा शश्वदत्र हि. असं हे गोपीगीत जे भगवान श्रीकृष्णासाठी गोपींनी गायलं होतं. यानंतर मी स्वतः रचलेलं एक छोटस भजन आपल्यासाठी गाऊन दाखवणार आहे. प्रभु तुम हो विधाता और दाता, मेरे सखा हो तुम. प्रभु तुम हो विधाता और दाता, मेरे सखा हो तुम. भक्त तेरे द्वार पे आए हैं, ये मत भूल जाना तुम. प्रभु तुम हो विधाता और दाता, मेरे सखा हो तुम. मेरे भगवन मेरे जीवन में दुख इतने हैं क्यों बोलो. मेरे भगवन मेरे जीवन में दुख इतने हैं क्यों बोलो. मेरे हर दुख को प्रभु तुम सुख में बदल डालो. मेरे हर दुख को प्रभु तुम सुख में बदल डालो. प्रभु तुम हो विधाता और दाता, मेरे सखा हो तुम. प्रभु तुम हो विधाता और दाता, मेरे सखा हो तुम. जय श्री कृष्ण, जय श्री राधे. वसुधाताई, भागवत गीतेचं, भागवत ग्रंथाचं सार खूप स्वीट आणि शॉर्ट, कमी शब्दात कमी वेळात, पण त्याचं सर्व सार तुम्ही सांगितलं. खूप छान वाटलं. कृष्ण जाता जाता भगवत गीतेत मी आहे असं सांगून गेलेत. पण आता या कलियुगात खरंच खूप विचित्र परिस्थिती आली आहे. नात्यांचे बंध सुटत चालले आहेत.
तर आता त्या नात्या नात्यांच्या पूल बांधायला कृष्णाला सांगूया, पुन्हा एकदा तू जन्म घे. कारण गीतेचा अर्थ आम्हा सामान्यांना समजत नाही आणि भगवद्गीता वाचायला पुन्हा वेळ नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अनेक वेळा ऐकली ही तुझी गीतेतील वचन. तुला काय जातं सांगायला, इथे आम्हाला लागतं भोगायला. हो हो, कबूल आहे, तूही भोगत होतास, पण तरी मानव अवताराच असलास तरी शेवटी तू देव होतास. आता ह्या कलियुगात पुत्र प्राप्तीसाठी पुत्राच्या हव्यासापोटी किती पोरींचा गर्भ अवस्थेतच जीव घेतात बघ आता तूच. आणखी किती मुली येथे जन्म घेण्या अगोदर मारली जाणार. आणि कितीतरी अत्याचारी दुर्योधन दुःशासन आज ताट मानेने फिरतायत. आता त्यांना कधी होणार शासन? त्यांना शासन होण्यासाठी तरी तू आता ये. तुझी गीता वाचत बसायला आहे का वेळ पुरेसा? आणि समजा वाचली तरी तू समजवल्याशिवाय मतितार्थ कळेल कसा? प्रवचनाचं पाहतो आहेस ना कसं झालं व्यवहारीकरण. तुझ्या नावाने भक्तांना फसवायचं आणि पैसे कमवायचं साधन. मूर्ती रूप पुरे कृष्णा, आता तू प्रत्यक्षात यायला हवं. रुष्ट वृत्तीचा नाश करत पुन्हा सुदर्शन चक्र फिरायला हवं. माणुसकी संपत चाललीये कृष्णा, आता तरी परत ये आणि कलियुगाचा उद्धार करायला पुन्हा एकदा अवतार घे. पुन्हा एकदा अवतार घे. श्रीकृष्णार्पणमस्तु. ताई, आम्हाला भागवद्गीतेचं सार सांगितलं, धन्यवाद. खूप खूप छान तुमचं विवेचन झालं. जय श्रीकृष्ण. सुचिता ताई, कोणी आज गीत म्हणणार आहे? हो, खूप सुंदर ताई. ताईंचं गीतही छान आणि भगवद्गीतेचा हो, सारही खूपच खूप सुंदर. सुंदर सांगितलं ताईंनी. मला अजून एक गोष्ट ताईंबद्दल सांगायची आहे, जी की मला वाटलं होतं तुम्ही सांगताल म्हणून, पण तुम्ही सांगितली नाही. हा. की त्यांचं एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे, वसुधा दीक्षित नावाचं. आणि त्यामध्ये त्यांनी एकनाथी भागवत पूर्ण सांगितलेलं आहे. आणि सध्या त्या भागवतावर पण भाष्य करत आहेत. जवळपास त्यांचे 401 व्हिडिओज आहेत. अवश्य सर्वांनी पहा. उलट ही मी त्याची ओळख लिंक त्यांनी. तुम्हाला पूर्ण पाठवते. आपल्या ह्याच व्हिडिओ सोबत त्याची लिंक पण मी तुम्हाला पाठवते. सर्वांनी ओके अवश्य ओके. पहा. ही ओळख त्यांनी मला दिली नाही त्यांची, हा, आणि म्हणूनच त्यामुळे मी तेच मला बघितलं. पूर्ण म्हणलं परिचय तुम्हाला त्यांनी त्यांनी ओळख दिला नाही दिलेली याचा नाहीये अर्थ. पूर्णपणे, म्हणून मी हा, सांगावशी मला असं वाटलं की मी सांगावी ही ओळख म्हणून. नाही, मला जेवढं त्यांनी सांगितलं तेवढा परिचय मी करून दिला. मला हे त्यांच्या चॅनल बद्दल काहीही माहिती काहीच माहित नव्हतं. नाही. जवळपास बरं वर्षापासून झालं त्या तुम्ही काही सांगितलं. अविरतपणे त्या चॅनलवर काम करत आहेत. आणि हो, खरंच खूप सुंदर, म्हणजे त्यांचे खूप प्रत्येक छान, खूप भाष्य जे छान. आहेत ते खरंच ऐकण्यासारखे आहेत. खूप छान आहेत. आणि नक्की हम्म. सर्वांनी ऐका. आणि नक्कीच मी पाठवते नक्कीच, लिंक सर्वांना. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. त्यांनी हे काय मला बोललेच नाहीत ना त्या, नाही त्यामुळे नाही. कल्पनाताई, तुम्ही बोलता 2 मिनिट. कल्पनाताईंचाही अभ्यास आहे भागवद्गीतेवर. हो, बहुत बढ़िया. मला खरं उशीर झाला, सॉरी त्याच्यासाठी. कारण माझा वर्ग असतो, त्यानंतर काय थोडा वेळ मिळतो तेवढा श्रवण भक्ती करत असते. बर. कारण खूप छान 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 उपक्रम चाललेले असतात इथं आपल्या ग्रुपवर. आणि एक एक दिग्गज असतात बोलणारे. खूप अभ्यास असतो त्यांचा. छान वाटतं ऐकायला. पण काय वेळेच्या अभावी मला खूप कमी वेळ मिळतो. तेही एक कार्य आहे ताई. होते आहे हा, कार्य. तेच म्हणलं ना आहे. नंतर तुम्ही सगळेजण व्हिडिओ तेच मी परत बघू म्हणलं ना शकता. की आता कृष्ण भक्तीचं मला गीत ऐकायला मिळालं ताईंच्या तोंडून. खूप छान वाटलं. म्हणजे माझ्या नशिबात जेवढं होतं ते आजच्या याला मला मिळून गेलं. असं बरोबर. मला त्याचा एक सकारात्मक विचार करते. ठीक आहे, बाकीचं मला नाही एवढं पूर्ण ऐकायला मिळालं, पण जे मिळालं ते माझ्यासाठी होतं ना.
आता बरोबर. कलियुगावर पण ताईंनी हे केली, अ, कविता सांगितली, ती पण खूप छान खूप होती. छान, खूप म्हणजे छान खरंच खरंच. आजकालच्या याच्यामध्ये गर्भाचा याच्यामध्येच पोरींचा अंश हे केला जातो, नष्ट केला जातो. खरंच दुःखाची खेदाची बाब आहे ती. त्याच्यावर विचार करण्यासाठी त्यांनी जे परमेश्वराला आव्हान केलं की बाबा तूच आता जन्म परत अवतार घे आणि सगळ्यांचं हे व्यवस्थित हे कर, त्याची व्यवस्थापन व्यवस्थित करू म्हणून सांगितलं. खूप छान. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काय अजून मागू शकतो आपण. खूप छान बरोबर. झालं. धन्यवाद ताई. बरं. धन्यवाद. धन्यवाद. आपण नाही वसुधा खरंच ताईंनाच छोटे छोटे एक चारोळे असले ना तरी सुद्धा त्या उत्स्फूर्त असतात. त्यामुळं खूप म्हणजे तुमच्यातला तो परमेश्वरच ते सांगत असतो की बाबा अशा प्रकारचे आता बदल होणं आवश्यक आहे. माणसाच्या मनामध्ये हे जायला पाहिजेत बीज. म्हणजे ही बीज कोण पेरतंय, तो तोच पेरतोय तुमच्या आमच्यातून. बरोबर बरोबर. आणि तेच एक बोलवतात. सत्य आहे, परमेश्वरच सत्य आहे, दुसरं काहीच सत्य नाहीये. बाकी सगळं आभासी आहे. जे काही आपण आपण बघतो ते सगळे आभासी प्रतिमा आहेत. आज आहेत उद्या नाहीयेत, ते आभासी आहेत. पण जे बरोबर. सत्य आहे ते सगळ्यांमध्ये प्रक्षेपित होत आहे. खूप छान. धन्यवाद बोलायला दिल्याबद्दल. वेळ चालेल. संपत आली ना. चालेल. जय कोणी गाणं म्हणणार आहे का? सुचेता वसुधा ताई, एखादं अजून तुमचं स्वतःचं गाणं म्हणू शकत? हो हो, नक्की. हा, म्हणा, हरकत आवाज पण नाही. छान आहे त्यांचा. हो, आवाजही छान आहे, खरंच आहे. प्रभु तेरी कृपा तो है मशहूर, भक्तों की भीड़ लगी तेरे चहुओर। दर्शन दो प्रभु, दर्शन दो। कलयुग का अंधेरा दूर करो, भक्तों का बेड़ा पार करो। दर्शन दो प्रभु, दर्शन दो। ओ बंसी वाले, बंसी बजा, एक बार फिर से तू धरती पे आ, के प्रभु हमें एक बार दर्शन दो। 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 माना ना सुदामा जैसे मित्र है यहाँ, ना राधा ना मीरा जैसे भक्त अब कहाँ। फिर भी प्रभु तुम देना ये सहारा, तेरे सिवा प्रभु कौन है हमारा। कि प्रभु हमें एक बार दर्शन दो। 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 माना ना अर्जुन सा कोई वीर है यहाँ, ना ही युधिष्ठिर जैसा सत्य अब कहाँ। फिर भी प्रभु तुम एक बार आना, भगवत गीता तुम हमें भी सुनाना। कि प्रभु हमें एक बार दर्शन दो। 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 कोई दुखी है यहाँ, कोई परेशान, हम भी तो है प्रभु तेरी संतान। कि प्रभु हमें एक बार दर्शन दो। 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 हे मी स्वतः लिहिलेलेच गाणं आहे. खूप सुंदर. सुंदर आहे, खूप प्रभूला छान. प्रार्थना की आता तुम्ही आम्हाला दर्शन द्या. खूप सुंदर गीत म्हटलं ताई तुम्ही. खूप धन्यवाद. छान. खूप छान आहे. हॅलो ताई. हॅलो ताई, मी एक केलेली कविता म्हणतेय. म्हणा. आताच लेखाताईंनी देवाला अवतार घ्या सांगितलं, तर माझी
आनंद यात्रा या केवायती आपल्या केवायती म्हणजे परशुरामच्या याच्यामध्ये अमृत महोत्सवी एक ग्रंथ निघाला त्याच्यामध्ये आलेली कविता आहे. तर कृष्ण हा काही सगळ्यांच्या घरी जाऊ शकणार नाही म्हणून आईच्या रूपातून म्हणजे जेव्हा डोहाळजेवण वगैरे असतं तेव्हा देखील आपण कृष्णाला आवडणारे सगळं करतो किंवा जेव्हा बाळंतविड्यात पण कृष्ण करतो. तर प्रत्येक आईच्या कृष्ण हा प्रत्येक आईच्या रूपातून जन्माला येत असतो. तर त्याच्यावर मी एक लिहिलेलं आहे म्हणजे नूतन वर्ष आले आले नूतन वर्ष शुभेच्छा द्या करुणी हर्ष हरवली माणुसकी कलियुगात जो तो आपुल्या आपुल्या आनंदात प्रत्येक मातेने मुलांवर करावे संस्कार प्रत्येक मातेने मुलांवर करावे संस्कार तेव्हा होतील लेकी सुना जावई मुले सगळे संस्कारक्षम टळ टळतील चोरी भ्रूण हत्या निरक्षरता भ्रष्टाचार आणि बलात्कार टळतील चोरी भ्रूण हत्या निरक्षरता भ्रष्टाचार आणि बलात्कार पाळा स्वच्छता घरात दारात हवा मास्क घ्या लस पळवा करोनास आणि भारत मातेचा झेंडा अभिमानाने उंचावेल अशीच आपुलकी प्रेमाने सर्वांशी ठेवा आदर आणि सगळ्यांनी गीता वाचा चांगली चांगली देवाची पुस्तके वाचत तर तेव्हाच एक संस्कारक्षम वारा वाहिल आणि तेव्हाच सगळ्यांचा आदर राहील आणि तेव्हाच होईल नवीन वर्ष सादर होऊ दे सर्वांचा उत्कर्ष हा शुभेच्छेचा प्रेमळ स्पर्श आले आले नूतन वर्ष आणि आले आले नूतन वर्ष. कारण आपण सगळ्या आईनी आपल्या मुलांच्यावर पण बलात्कार होतात म्हणून मुलांच्यावर मुलींच्यावर सगळ्यांच्यावरच एक संस्कार करणं म्हणजे एक टीमवर्कच असं होऊ शकेल. गीतेच्यामुळे ते आपोआपच गीता भगवत अशा चांगल्या आपण सगळे साधक करतोय म्हणून सगळ्या जगाला यातून वाचता येईल. आणि सृष्टीचा नियमच आहे ना की हो ना. आपण जे देणार आहोत ते चौपटीने परत आपल्याकडे येणार आहे. म्हणजे जे आपण चांगलं हो सोडतोय हा त्याच्याभोवती हो आपल्याला सगळे खरंच चांगलंच आहे. परत येणार मग आहे. एक चौपटी दुग्ध शर्करा योग येण्याचा म्हणतात नियम ना आहे. तर चांगल्या विचारांचं संक्रमण झालं हा, तर तिथं ते वाईट एक गोष्ट लेअर घडतच बनायला नाही. पाहिजे त्याची. हो. तर तो मेकअपच वाईट गोष्ट घडणार नाही. पर्यावरण जसं हे होईल हा, तसं आपण सगळे बरोबर साधकांच्यामुळे हे साध्य होईल पण साध्य कितीही होत. कोटीच्या आणि खरंच होतं म्हणजे एखादं काहीतरी वाईट विचार घेऊन आलेला असेल तरी तो आपल्या समोर आला की ती गोष्ट हो हो, नाही करू शकत असं. दबला राहतो तो. म्हणजे जेव्हा अ, सकारात्मकता वर 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 चढते पायऱ्या पायऱ्या तेव्हा हो नकारात्मकता खाली 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 दबली जाते. म्हणजेच सकारात्मकता खूप वाढायला पाहिजे. आणि हे गीतेच्या अध्ययनाने तर नक्कीच साध्य होऊ हो शकते. कारण त्यामुळे प्रत्येक ओझोन युक्त प्रत्येक ओळी त्यांनी सांगितले कृष्णाने भगवंतांनी हो सांगितले कसा हे कर योगी कसा हो. हो ओझोन युक्त हवा चांगली तयार होईल की सगळेजण चांगलाच विचार करतील म्हणून तर म्हणजे पूर्वीच आता कसं आलंय की असं सुशिक्षित पण आला की मी मुलांना का सांगू त्यांना कळतच आहे तरी पण सावकाश जा रे म्हटलं तर त्याच्यातून जे आपले आशीर्वाद त्याला पोहोचलेले असतात बरोबर आहे. तो कुठं ते असेल त्याच्या तिथं बरोबर त्या भूतलावर चांगलाच राहणार. त्यामुळे आपण रामरक्षक खूप किंवा छान काही जे म्हणतो नाम जे घेतोय काल माझं मिस झालं नामाचं ते त्यामुळे वेळ ते स्वतंत्र आपण त्याच्या. संख्या आणि तिथं बरोबर मेकअप होत राहील. म्हणूनच ना हे आपण श्लोक जे म्हणतो ना त्यांना हो ना. सांगितलं ना की तुम्ही हो. थोड्या मोठ्या आवाज म्हणजे ते वेळचे वातावरणामध्ये मिसळतात. म्हणजे मनातल्या मनात काही वावळत. गोष्टी म्हणत बसू नका. म्हणजे जेव्हाचं म्हणायचं त्याला मोठ्या आवाजात म्हणा. 4 जणांनी ऐकू दे. शेजाऱ्या पाजाऱ्यांना ऐकायला गेलं तरी चालेल. म्हणजे आपण तरी कसं म्हणतो हो रेडिओचा इथचा आवाज तुम्ही बारीक करा. तर आपला साऊंड आहे ना हा मोठा ठेवायला पाहिजे. तेच मग त्या वेळ झाल्यामुळं तर पूर्वी दिवा लागला जायचा की मोठे लोक हो इतक्या हो हो, प्रामाणिकपणाने चमत्कार रामरक्षा सगळं करायचे. करायचे ते. हे पण शक्य आहे. ती म्हणजे इतकी त्या ध्वनीत
जे रक्षण करण्याची ताकद आहे. असं एक आमचा परशुराम ग्रुप आहे. त्या आनंद यात्रेचं तिथं सगळी एकत्र कुटुंब आहेत. आणि म्हणजे आपल्या घरातल्या मुलांना म्हणजे पूर्वीच्या लोकांनी घर दार सोनं सगळं ठेवलं पुढच्या पिढीला, आणि आपल्या ह्याच्यातल्या सगळ्यांना शिकायला वगैरे पैसे राहू दे. म्हणजे तिथं कुठं भांडणच नाही की आपण सगळे वर जाऊया, असं प्रगती पथावर. खूप म्हणजे एक छान. कृष्णाचंच टीमवर्क आहे की आपल्याला जन्म दिला तर एक 84 आणि प्रत्येकाचे परमात्म्यातले एक रूपच, म्हणजे बरोबर आहे. गीतेचं. खूप छान. जेवढा आपण त्याचा अर्थ काढू तेवढा खूप अगदी अगाध असतो त्याच्यामध्ये. एक हो जरी ना, वाक्य खूप असतं, एक शब्दाचं धरलं तरी खूप निघतो त्याच्यात. फक्त खूप आहे तेवढं खरंच. चिंतन श्रवण व्हायला पाहिजे त्याचं, आणि आता मंथन आपल्या व्हायला नात पाहिजे. आता आपल्या हम्म. नातवांना सुशिक्षित बरोबरच सुसंस्कारित करणं खूप महत्वाचं झालंय. आणि शिक्षण तर अतिशय त्याच, पण विभक्त संस्कार. विभक्त कुटुंबामुळे हे थोडस कमी झालाय हा ओलावा. हो, आजी आजोबांच्या आजी कथा. आजोबा एकीकडे राहतात, नातवंड एकीकडे राहतात, त्यामुळे संस्कार वर्गांची गरज निर्माण झालीये. आणि संस्कार वर्गामध्ये त्यांना आता मे महिना बघा किती फुल असतात ते. घरचे संस्कार बाजूला ठेवायचे आणि आणि बाहेर बाहेरचे संस्कार उडून काढून बाहेरचे आणायचे. माझ्या संस्कार मुलाला संस्कार व्हायला पाहिजेत. नाही म्हणजे आपण म्हणतो ना, तर जन्माला यायच्या आधी माझे सासरे म्हणजे माझ्यासाठी गुरुदेव रानडेंची आरती करायचे रोज. आणि ते